तर नमस्कार मंडळी. तर सकाळचे आता 6 वाजता आहे आणि वर्कआउट करायला आलो होतो मित्रांनो. आता वर्कआउट केला आहे, जास्त नाही केला, थोडा केला आहे बरं का आज. आणि आता थोडा वर्कआउट करून जायचं म्हटलं घरी, तर आता हे करतो आहे पोरांसाठी प्रॅक्टिस करतो आणि आता जाणार थोड्या वेळात घरी. आणि तुम्हाला एक सिच्युएशन सांगतो आहे की माझा लहान भाऊ होता एक, आणि त्यानं एक मॅट्रिक केलं आहे. कशाचं मॅट्रिक केलं आहे अगोदर नीट सांगतो आहे. त्यानं एक मॅट्रिक केलं आहे आणि म्हणजे त्याचं एका मुलीसोबत रिलेशनशिप होतं आहे आणि त्यानं ती मुलगी एक पळून घेऊन गेला आहे. आणि त्यानं हे पण नाही केला की आपला मोठा भाऊ अजून बिना लग्नाचा घरी आहे आणि त्याचं पण लग्न करावं लागेल. ती मुलगी घेऊन गेला, इतर जातीची होती. तर ठीक आहे, जातीभात काय नाही आता, पण गेला घेऊन. आता काय केलं काय नाही, आता तुम्हीच कमेंटमध्ये नक्की सांगा की आता यानं काय करायला पाहिजेत. आता कोणी पण फोन करते माझ्या घरी, बोलते की त्यानं असं नाही करायला पाहिजे होतं, की मोठा भाऊ घरी राहिला आणि तो मुलगी घेऊन गेला. आता तुम्ही सांगा कमेंट करून की त्यानं बरोबर केलं आहे का चुकीचं केलं आहे. आणि हेच विषय आहे. आणि कालच्या व्हिडिओ तुम्हाला मध्ये सांगितलं पण होतं मी, आणि त्याच्यामुळे संध्याकाळचा काय व्हिडिओ टाकला नाही होता मी, कारण टेन्शनमध्ये होतो मित्रांनो. कोणी फोन करायचं, कोणी बोलतं आहे तुमच्यावर कंप्लेंट केली, पोलीस केस केली आहे, हे ते. त्याच्यामुळे मी काल काही व्यायाम पण करायला आलो नाही. आणि काल संध्याकाळची गोष्ट सांगतो तुम्हाला. काल सकाळी मी आलो होतो, कालचा व्हिडिओ तुम्हाला दिसेल, व्हिडिओ टाकलेला आहे सकाळी. आणि काय नाही मित्रांनो, एवढं लक्ष घ्या आणि माझ्यावर नोटीस करा की तुम्हाला प्रॉब्लेम सांगून पण मी इथं व्यायामच करतो आहे आणि प्रॉब्लेम सांगता पण व्यायामच करतो आहे. तर एवढं नोटीस करा की हां, तो मी जर करू शकतो तर तुम्ही का नाही करू शकत. तर एवढीच मोटिवेशनची गोष्ट सांगणार, कारण परिस्थिती कशी असो काही असो, हार मानायची नाही आणि मेहनत करायची राहायची. तर चला, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये परत संध्याकाळी. तोपर्यंत बाय.